नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2023 लिपिक आणि कर सहाय्यक या पदांसाठी 7,000 प्लस जागांसाठी तुम्ही एक्झाम दिली आहे. स्किल टेस्ट एक्झाम झाली आहे. स्किल टेस्टचा रिझल्ट पण लागला आहे. पात्र अपात्र विद्यार्थ्यांची लिस्ट पण लागली आहे. तुम्ही पात्र विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये असेल तर पुढील प्रोसेस ही असणार आहे. त्यामध्ये पुढील प्रोसेस असेल, तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे, दुसरं तुम्हाला ऑप्टिंग आउट करायचं आहे, तिसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि फायनल चौथं तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आणि तुमची निवड केली जाणार आहे. सो या प्रोसेसमधून जात असताना हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. सगळ्या मुलांनी टाकलेले प्रश्न आहेत की सर हा कट ऑफ किती जाऊ शकतो. आता कट ऑफ बद्दल मी तुम्हाला सांगत नाही, पण कट ऑफ खाली जाईल की वर जाईल ते कशावर डिपेंड आहे त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना कसा फॉर्म भरलाय, किती प्राधिकरण दिलेत, तुम्हाला मेन्सला किती मार्क्स आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात, तुमची कॅटेगरी कोणती, समांतर आरक्षण कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण समजेल की माझी निवड होणार की नाही. ॲटलिस्ट तुम्हाला चान्सेस तर कळतील माझी निवड होण्याचे चान्सेस आहेत की नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी तुम्हाला मार्क फार कमी आहे, जरी तुम्हाला लीड फार कमी आहे, अगदी कट टू कट आहे, म्हणजे कट ऑफच तुमचे मार्क आहे, तरी सुद्धा तुमची निवड होण्याचे चान्सेस असू शकतात का हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सो काही प्रश्न मी समोर ठेवलेली आहे. कट ऑफ किती लागू शकतो, लीड नुसार माझी निवड होणार का. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, सर मला 10 लीड आहे, मला 15 लीड आहे, मला 36 लीड आहे, मला 90 लीड आहे, माझं सिलेक्शन होईल का, कट ऑफ खाली जाणार का, कट ऑफ जास्त जाऊ शकतो का, यावर थोडक्यात विश्लेषण मी केलेलं आहे. आता हा व्हिडिओ परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ तुम्हाला कितपत उपयोगात येऊ शकतो ते डिपेंड करतं तुमच्यावरती. सो हे लक्षात घ्या. माझा अंदाज आहे, अंदाजित मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. काही गोष्टी मी प्रूफ दाखवतो ते 100% असतं, पण कट ऑफ बद्दल मी अंदाज सांगू शकतो ना. भारतातला कोणीही तुम्हाला अंदाज परफेक्ट सांगू शकत नाही. लागला टोला तर लागतोच, पण प्रत्येक वेळेस लागेल असा अजिबात नाही. जर कुणी असा दावा करत असेल तर काय समजावं त्यांनी, ते अपवादात्मक समजावं असं मला वाटतं. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. तिकडे जाण्यापूर्वी सरळ सेवेमार्फत बऱ्याच जाहिराती आलेल्या आहे. मनपाची जाहिरात येण्यापेक्षा इथे लिहिलं मी, मनपाची जाहिरात आता मनपा बरेच जिल्हे आहेत, बरेच मनपा बाकी आहेत. लेखा कोशागारची जाहिरात येणार आहे, अन्न औषधाची जाहिरात आलेली काही येणार आहे, आदिवासी विभागाची जाहिरात येणार आहे, 616 समथिंग जाहिरात येते, वन विभागाची येणार आहे, नगर परिषद येणार आहे, BMCची आलेली आहे. सो अशा सरळ सेवेच्या जाहिराती ज्यांना टायपिंग मस्ट आहे अशा पण जाहिराती येत आहेत. सो तयारीत राहा, त्या जाहिरातीची पण वाट बघत राहा. त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला मी इथेच देणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा लगेच, अजूनही केला असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा. ही जी बॅच सरळ सेवेची ना, ही IBPS प्लस TCS पॅटर्ननुसार शिकवणारी बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फीज 1499 प्लस GST आहे. 25% ऑफ आहे. 500 विद्यार्थी, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. कोड वापरायचा IGNITE25 आणि ही ऍडमिशन प्रोसेस चालू झाली आहे, बॅचेस चालू झाल्या. तुम्ही इथे डायरेक्ट IGNITE अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टीमला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा. कट ऑफ कमी की जास्त लागणार याचे हे काही मुद्दे आहेत. जसं की पहिले प्राधिकरणाची निवड. तुम्हाला माहिती आहे की आता कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. तोचा मुद्दा हाच आहे की प्राधिकरण निवडण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना परत संधी द्यावी अशी त्यांची मागणी होती. लक्षात घ्या, प्रिलिमच्या वेळी जेव्हा जाहिरात काढली तेव्हा त्या जाहिरातीमध्ये आयोगाने मेन्शन केलं होतं की प्राधिकरण निवडायचे आहे. त्यावेळेस तुम्ही निवड करणं गरजेचं होतं, पण आता ती निवड केली नसेल आणि मेन्सला आल्यावर तुम्हाला कळलं असेल की प्राधिकरण निवडण्यामध्ये चूक झालेली आहे. आता ही चूकच आहे. याला आता कोर्टामध्ये अपील झाली, बघू मॅथचा काय निकाल येतो. पण मॅक्सिमम लेवलला माझं प्रामाणिक मत आहे, माझं पर्सनल ओपिनियन आहे की जाहिरात ज्या माध्यमात तुमच्यापर्यंत आली होती त्यात लिखित स्वरूपात होतं. सो त्याच्यात बदल करणं थोडं अवघडच जाणार आहे. सो चान्सेस आहेत की तुम्हाला संधी कदाचित मिळणार नाहीये. बरोबर, प्राधिकरण निवड. आता यामध्ये झालं काय, काही विद्यार्थ्यांना मार्क जास्त आहे. फॉर एक्झाम्पल टॉपरचा विद्यार्थी आहे, एखादा विद्यार्थी टॉपरचा आहे, म्हणजे काय त्या एक्झाम मध्ये त्या पेपरमध्ये टॉपरचा विद्यार्थी आहे. आउट ऑफ 400 त्या विद्यार्थ्याला असं म्हणून मी तुम्हाला 400 पैकी 350 मार्क पडले. आता एवढे पडणार नाहीये, पण मी गृहीत धरतो 350 पडले. हा टॉपरचा विद्यार्थी आहे, एक्झाम्पल देतोय तुम्हाला. मग एवढे जर मार्क त्याला पडले, पण त्यांनी प्राधिकरण जर का 1-2च निवडले असतील तर त्याला दोनच ऑप्शन आहे. आता टॉपरच्या खाली याला 2च ऑप्शन आहे, म्हणजे काय, तो 2च ठिकाणी होणार आहे. आणि 2 ठिकाणावर होताना अजून काही मुद्दे मी पुढे सांगतोय, ते याच्याशी निगडीत ते लक्षात घ्या. हे झालं पहिला मुद्दा. दुसरा, एखादा विद्यार्थी आहे जो की पहिल्या 100 किंवा पहिल्या 200, 300, 400 मध्ये किंवा पहिल्या 1000 त्याला मार्क पडले. पहिल्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये, 1000 स्टुडंटमध्ये त्याचा नंबर आहे किंवा रँक त्याचा ऑल ओव्हर 1000 रँक आहे, पण त्यांनी प्राधिकरण जर कमी निवडले असेल, सपोज त्यांनी प्राधिकरण किती निवडले असं मी कन्सिडर करतो की त्यांनी प्राधिकरण फॉर एक्झाम्पल फक्त 10च निवडलेले आहे.
मग याचं जर 10 असेल तर याच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी जर याने जे 10 प्राधिकरण निवडलेले आहे याच्या पुढचे म्हणजे 999 जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांपैकी सगळ्यांनी किंवा काही विद्यार्थ्यांनी हे 10 याने जे 10 प्लस त्यांचे इतर असतील हे निवडले असतील तर साहजिक आहे याचा जो नंबर आहे ना इथे जाणार कट होऊन याला मिळणार नाही संधी. लक्षात घे मी काय सांगतो. सो प्राधिकरण निवडावरती पण खूप डिपेंड करणार आहे, म्हणून तर हे लोक कोर्टात गेलेले आहे. तुम्हाला चांगले मार्क आहे पण प्राधिकरण कमी निवडले असेल तर तुमची निवडीची संधी जाऊ शकते. इथं लक्षात, ज्यांनी सगळे प्राधिकरण निवडलेले आहेत इथे सांगून टाकतो, ज्यांनी सगळे प्राधिकरण निवडले आहेत त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, 99% आहे. कारण बाकीच्या विद्यार्थ्यांनी प्राधिकरण कमी निवडल्यामुळे तुमची निवड होणार आहे हे पण लक्षात घ्या. बाकीच्यांचं मात्र अवघड होणार आहे जर कमी प्राधिकरण असतील तर. लक्षात घ्या. आता हे कसं होतंय ते तुम्हाला मी सांगितलं. हा तुम्ही त्या विषयात तुम्ही टॉपर जर असाल त्या कॅटेगरीमध्ये, तुम्ही टॉपर जर असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी मध्ये टॉपर आहात, भले तुम्ही मग 2च प्राधिकरण निवडले मग तुमचं सिलेक्शन 100% होणार. भले तुम्ही प्राधिकरण 10 निवडले पहिल्या 10 मध्ये तुम्ही आहात टॉपमध्ये, तुमचं सिलेक्शन 100%. पण असे विद्यार्थी जे 1000 नंतर 2000 नंतर त्यांचे रँक लागतो आणि त्यांनी प्राधिकरण कमी निवडले त्यांची निवडीची चान्सेस खूप कमी आहे किंवा जवळपास नाही असं समजावं. ओके, प्राधिकरण झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. दुसरा आहे स्किल टेस्ट. आता स्किल टेस्ट मला काय म्हणायचं याच्यामध्ये लक्षात घ्या की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना मेन्सला मार्क खूप जास्त आहे, मेन्सचे मार्क जास्त आहे मात्र स्किल टेस्ट मध्ये उडालेले. आता स्किल टेस्ट मध्ये उडाले कारण तुम्ही हा विचार करत नाही. बरेच जण स्किल टेस्ट मध्ये अपियर झालेच नाहीये. पहिला मुद्दा, एक तर स्किल टेस्टला ते काय झालंय अब्सेंट होते. दुसरा मुद्दा, स्किल टेस्टला ते काय झालंय पात्र झालेच नाही, अपात्र झालेले आहेत. सो असे विद्यार्थी उडणार आहे, स्किल टेस्ट मध्ये गेलेले आहेत ते ऑलरेडी. सो कट ऑफ ते जर टॉपर जे असतील ते पहिले 100-200 मधले असे विद्यार्थी जर उडाले असेल साहजिक कट ऑफ हा अजून खाली येण्याचे चान्सेस आहेत. ओके, इथपर्यंत समजला. पुढे घेऊन जातो तुम्हाला. पुढे तिसरा मुद्दा आहे पसंती क्रम. आता बघा तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की तुम्ही 100 विद्यार्थी आहे आणि हे विद्यार्थ्यांनी काय केलंय प्राधिकरण निवडले. फॉर एक्झाम्पल मी असं पकडतो की त्यांनी प्राधिकरण निवडलेत 100. ओके, 100 विद्यार्थी हे 100 प्राधिकरण निवडलेले आहेत किंवा 1000 विद्यार्थ्यांनी 100 प्राधिकरण निवडलेले आहे. आता प्रत्येक जण इथे काय पसंतीक्रम देणार. मग पसंतीक्रम म्हणजे काय असणार आहे, तुम्हाला लिंक ओपन होणार आहे, लिंक मध्ये ऑप्शन येणार आहे, क्लिक केलं की सगळे पसंतीक्रम दिसेल तुम्हाला. तुम्हाला वाटतंय 10 नंबरचा जो आहे ना नाशिक विभाग, त्याला मला पहिला पसंतीक्रम द्यायचा, क्लिक करा, तो पहिल्यावर जाणार आहे. तुम्हाला नंतर वाटलं की मला मुंबई द्यायचं, दुसरा मुंबईवर क्लिक करा, तो दुसऱ्याला जाणार आहे. तुम्हाला वाटतं नाशिकमध्ये सगळे पसंतीक्रम मला पहिले द्यायचे, त्या नाशिकवरती क्लिक करा, ते 1 2 3 4 5 असे पसंतीक्रम येऊन जाणार आहे. सो इथे डिपेंड करतं प्रत्येक जिल्ह्याचा विद्यार्थी विचार काय करतो की मला त्याच जिल्ह्यात जायचं आहे, मला ह्याच जिल्ह्यात काम करायला आवडेल, मला मुंबईलाच आवडेल, मला नाशिकला आवडेल, मला नागपूरला आवडेल. सो होणार काय, मग तुम्हाला संधी अजून जास्त मिळणार आहे. मग त्याचं पसंतीक्रम जर फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे, हा बी नावाचा विद्यार्थी आहे, ए नावाच्या विद्यार्थ्याला असं म्हणून मी तुम्हाला की याला सपोज मार्क पडले 230 मार्क आहे, बी विद्यार्थ्याला 228 मार्क आहे. ओके, मग 230 वाल्याने काय केलंय, पहिलं देताना त्याला वाटलं की मला नाशिकच जायचं आहे, मला नाशिकला जायचंय, सगळे नाशिकचे प्राधिकरण देऊन टाकले, याचं झालं सिलेक्शन. याच्या खालचा हाय, याला पाहिजे होतं मुंबई आणि यांनी मुंबईला दिलंच नाही प्राधिकरण, पहिले यांनी मुंबईला पसंतीक्रम दिलाच नाही, त्यामुळे याचा लवकर लगेच नंबर लावून गेला मुंबईसाठी. लक्षात आलं. याने जर पहिले मुंबई दिलं असतं तर साहजिक आहे याला मुंबई मिळालं नसतं. पण ह्या बी व्यक्तीने काय केलंय, यांनी 100 याचे काय 100 आहे, बी व्यक्तीचे फक्त 2च प्राधिकरण आहे किंवा कमी प्राधिकरण आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मुंबई टाकले पहिले. पण ह्या 230 त्याच्या वरचे जे लोक आहेत त्यांनी मुंबई घेतलंच नाहीये, तर याला मुंबई मिळून जाणार आहे. पण त्यांनी जर पहिले मुंबई घेतलं त्याला मुंबई मिळणार नाही. समजतं मी काय म्हणतोय, उदाहरण देतोय, समजून घ्या तुम्ही. ओके, पसंतीक्रम डिपेंड करतो की पसंतीक्रम नुसार कट ऑफ हा खाली जाण्याचे चान्सेस आहेत, वरती पण जाऊ शकतो. बरोबर, त्या प्राधिकरणाचा कट ऑफ हा कमी जास्त जाणार आहे. दुसरं, टायपिंग प्रमाणपत्र. आता हा तर खूप मोठा मुद्दा आहे बघा, लक्षात घ्या. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी काय केलंय, स्किल टेस्ट अपियर होते, स्किल टेस्ट पात्र पण झालेले आहे, पण त्यांच्याकडे काय टायपिंग सर्टिफिकेट नाहीये. आणि अशा विद्यार्थ्यांकडे जर असं टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर साहजिक आहे DV नंतर जी मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट लागेल, त्यामध्ये हे मुलं नसणार आहे.
सो उडणार आहेत. आणि मी सांगतो तुम्हाला आता जेवढे विद्यार्थी निवड झाले जवळपास 11,000 विद्यार्थी निवडले गेले स्किल टेस्ट मधून, प्लस जे सवलतीवाले आपण 3,000 काहीतरी आहे समथिंग पकडले. मी पकडले 15,000 विद्यार्थी. आता 15,000 मधनं 7-7,500 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. मग सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आता काय डीव्ही होणार आहे. आणि डीव्ही मध्ये टायपिंग सर्टिफिकेट नसलेले मला माझ्यापर्यंत जो माहिती आली माझ्यापर्यंत, सपोज हे 15,000 जर विद्यार्थी मी पकडले स्किल टेस्ट वरून पात्र झाले 15,000 विद्यार्थी, बरोबर, पात्र असणारे 15,000 विद्यार्थी, यापैकी जवळपास 10% विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये. काय म्हटलं मी? टायपिंग सर्टिफिकेट नाही. असे किती विद्यार्थी आहे? 10%. जवळपास 1,500 विद्यार्थी पकडा की हे असेच उडणार आहे. आणि हे 1,500 कदाचित असू शकता ज्यांनी सगळेच प्राधिकरण निवडलेले आहे किंवा ज्यांनी जे मेरिटमध्ये नाही येऊ शकत, टॉपचे होते, कदाचित टॉपचे असतील ते, असे जर असतील तर मग अजून संधी तुम्हाला वाढणार आहे, कारण हे विद्यार्थी ती घडणार आहे. लक्षात घ्या. मग आता याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर टायपिंग सर्टिफिकेट चेक करून घ्या. तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजेच असेल तर तुम्हाला, म्हणजे एक तर मराठी पाहिजे, एक तर इंग्लिश पाहिजे, दोघांपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असावंच लागेल. आणि तेही काही मुलांचा हा पण गोंधळ आहे, टायपिंग सर्टिफिकेट आहे पण ते टायपिंग सर्टिफिकेट जे आहे ना, जे पाहिजे GCCचं किंवा गव्हर्नमेंट ऑथराईज पाहिजे. तुम्ही प्रायव्हेट जर घेऊन फॉर्म भरला असेल तर तुमची चूक आहे, तुम्ही इथे परत उडणार आहात. प्रायव्हेट सर्टिफिकेट चालत नाही, कोणाच्या संस्थेचं शाखेचं चालत नाही, गव्हर्नमेंट अप्रूव्ड लागतं, हे पण लक्षात घ्या. ते असेल तर तुमच्या इथे चालणार आहे. टायपिंग सर्टिफिकेटला ऑप्शन काय असणार आहे तो पण तुम्ही लक्षात घ्या. ओके. बाकी सवलत आहे, त्यांना सवलत आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. सवलत घेणारे पण मी सांगतो त्यामध्ये पण जे विद्यार्थ्यांनी सवलत घेतली ना टायपिंग मध्ये, म्हणजे जे समांतर आरक्षणामध्ये येतात बघा, 6 संवर्ग आहे. हे 6 संवर्ग ज्यांना काय टायपिंग मध्ये सूट आहे, ह्या 6 संवर्गांपैकी बरेचसे विद्यार्थी चुकून काही याच्यात, म्हणजे मी असं मला 1% विद्यार्थी असे सापडले तुम्हाला की सर मी तर अनाथ नाहीये, चुकून क्लिक झालंय, मी तर माझे सैनिकने चुकून क्लिक झालंय, मी प्रकल्प भूकंप, मी अनाथ, मी दिव्यांग नाही, चुकून झालंय माझ्याकडून सर. नाही, हे 1% विद्यार्थी उडणार बघा. हे उडणार विद्यार्थी सवलतीवाले म्हणतो मी बघा, सवलतीवाले. म्हणजे मागे एकदा व्हिडिओ मी घेतला होता बघा, ऍक्च्युअल ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, टायपिंग सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट सगळं आहे, पण ते विद्यार्थी कदाचित मेन्स पर्यंत येऊ शकले नाही. पण असे विद्यार्थी होते ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसून सुद्धा मेन्सला आलेले आहे, विनाकारण आलेले आहे, विनाकारण म्हणजे नाहीच, ते सिलेक्ट होणार नाही, फायनल लिस्टमध्ये येणारच नाही, असेही विद्यार्थी तुम्हाला या 15,000 विद्यार्थ्यांमध्ये सापडणार आहे. माझं म्हणणं नीट कळत असेल, तुम्हाला रीच होत असेल, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी जे काय सांगतो तुम्हाला कळत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुमच्या कमेंटला उत्तर पण देतो, त्याच्या व्हिडिओ पण घेतो मी तुम्हाला. समजतंय? टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक लागणार आहे. हे बोलतो मी टायपिंग बाबत. कर सहाय्यक मी नंतर बोलतो तुम्हाला. ओके. ऑप्टिंग आउट मध्ये तो ऑप्शन येणार आहे. टायपिंग सर्टिफिकेट नसणार आहे ते मुलं उडून जाणार. नंतरचा मुद्दा यामध्ये येतो तो म्हणजे ऑप्टिंग आउट. आता बरेचसे विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल हा ए नावाचा विद्यार्थी आहे, तो दोन्ही ठिकाणी सिलेक्ट झालाय. एका ठिकाणी म्हणजे क्लर्कला पण सिलेक्ट झालाय तो, आणि इथे दुसऱ्या ठिकाणी टॅक्स असिस्टंटला पण सिलेक्ट झालाय. तर साहजिक आहे तो काय करणार आहे, प्रेफरन्स याला देणार आहे. मग याने प्रेफरन्स इकडे दिला, इथे जागा काय होणार आहे, व्हॅकंट होणार आहे. म्हणजेच काय, लिपिकचा कट ऑफ अजून खाली जाणार आहे. समजतंय? जागा व्हॅकंट झाली, जास्त मार्कवाला असेल तो इकडे गेला सिलेक्ट होऊन, तर इकडे व्हॅकंट होणार आहे. ऑप्टिंग आउटचा ऑप्शन मिळणार आहे. म्हणजे जेवढ्या जागा कर सहाय्यकाच्या आहेत ते कॉमन विद्यार्थी असणार आहे, बरोबर. इथे लिपिकचे लिहितो मी, क्लर्कचे लिहितो, इथे क्लर्कचे विद्यार्थी आहे, इथे टॅक्स असिस्टंटचे विद्यार्थी आहे. जेवढे टॅक्स असिस्टंटच्या जागा आहे तेवढेच विद्यार्थी कदाचित कॉमन दोन्ही ठिकाणी असू शकतात, 100% असणार आहे. किंवा मी असं म्हणतो याच्यापैकी जवळपास 80-90% कॉमनच आहे. 500 विद्यार्थी इकडे आणि 500 विद्यार्थी इकडे, दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. कारण कर सहाय्यकाला 2 टायपिंग सर्टिफिकेट लागत होते, मराठी पण लागत होतं, इंग्लिश पण लागत होतं, आणि इकडे मात्र एकच लागत होतं. मग दोघं आहेत तर हा इथे फॉर्म भरू शकत होता, साहजिक आहे. त्याने दिली एक्झाम, एकत्र एक्झाम होती, साहजिक आहे. म्हणजे मी तर 500 म्हणतो पण हे कॉमनच असणार आहे, दोन्ही ठिकाणी कॉमन असणार आहे. येते लक्षात? म्हणजे त्या जागा अजून व्हॅकंट होणार आहे ऑप्टिंग आउट मध्ये. सो अजून चान्सेस तुम्हाला आहे की कट ऑफ हा अजून खाली जाऊ शकतो. बघा, त्यानंतर इतर ठिकाणी निवड झाली. आता या एक्झाम होऊनच बरेच म्हणजे वर्ष होऊन गेलंय, याचा रिझल्ट लागणं अपेक्षित होता, तर लागत नाहीये. सो या दरम्यान जेवढ्याही जागा सरळ सेवेच्या जाहिराती आल्या होत्या, बरेचसे मला माहिती आहे, माजी सैनिक आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आहे, दिव्यांग आहे, अनाथ आहे, महिला आहे, ह्या सगळ्या बऱ्याच ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. सो ते आता ऑलरेडी कार्यरत आहे, रुजू पण झालेले आहेत. सो ते विद्यार्थी कदाचित इकडे येऊ शकत नाही, तिथून जागा रिकामी होणार आहे. दुसरं, तुम्ही प्रकल्प भूकंप यांचा एकदाच त्याची काय घेऊ शकतो आपण, सवलत घेऊ शकतो. ते ऑलरेडी सिलेक्ट होऊन नियुक्ती झाली असेल, नियुक्ती झाली उमेदवार जर सिलेक्ट झाले तर त्यांना परत चान्स नाहीये.
सो असे जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे काय इथे जागा व्हॅकंट होणार आहे, ऑप्टिंग आउट मधून जागा व्हॅकंट होणार आहे, इतर ठिकाणी निवड व्हॅकंट होणार आहे. कागदपत्रांमध्ये चूक आहे, बऱ्याच जणांनी बघा फॉर्म भरताना चुका केल्या. मी सांगतो प्रत्येक जाहिरातीमध्ये 1% उमेदवार आहे ज्यांनी फॉर्म भरतानाच चुका केलेल्या आहे. त्या चुकीमुळे ते फायनल पर्यंत जातात, पण त्या डॉक्युमेंटमध्ये ते बाहेर पडतात, बाहेर पडले जातात, कारण त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटच नाहीये. त्यांनी भरली माहिती पण माहितीच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट नाहीये. फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिनल त्या वर्षाचं पाहिजे, त्या वर्षाचं नाहीये, तो नंतर काढून ठेवलंय, जुनं काढून ठेवलंय, जुनं अपलोड केलंय. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तिथे लागत नाही, आता कास्ट सर्टिफिकेट लागेल. SCBC EWSचा गोंधळ बऱ्याच जणांचा, तो गोंधळ आहे. हे सगळं जर बघितलं ना, त्या डेटला ज्या डेटला फॉर्म भरला त्या डेटला अपेक्षित असे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसल्यामुळे असे विद्यार्थी 1-2% विद्यार्थी आहेत बाहेर पडणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा कट ऑफ हा जाऊ शकतो खाली. वर जाऊ शकतो कधी, वर जाऊ शकतो तेव्हा जेव्हा हे सगळं प्रॉपर आहे सगळ्यांचं, तर मग कट ऑफ मात्र चांगलाच जाणार. पण मला माहिती आहे की आता जेवढ्या विद्यार्थ्यांशी माझं बोलणं होतं, जेवढं चर्चा होती विद्यार्थ्यांबरोबर, कॉल मी अटेंड करतो बऱ्याच जणांचे, तर ह्या सगळ्या बाबतीत बऱ्याच जणांना बरेच इश्यू आहेत. तुमचे जर काही इश्यू असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर नोट करा, 9420124444. काय असेल मला व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करा, मी तुम्हाला उत्तर देतो. पण लक्षात घ्या, ह्या गोष्टींमुळे कट ऑफ हा जास्त नाही काय जाऊ शकतो, कट ऑफ हा कमी जाऊ शकतो. आणि एक दुसरं काय, मी अन्याय म्हणणार नाही, अन्याय शब्द लिहितो पण त्याला अन्याय म्हणणार काय तुम्ही ठरवा मला, की काय काही विद्यार्थ्यांकडे दोन्ही पण सर्टिफिकेट, म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट दोन्ही पण होते, टायपिंग सर्टिफिकेट दोन्ही होते, काही विद्यार्थ्यांकडे दोन्ही पण होते, आणि दोन्ही पण काय होते, प्रॉपर होते, गव्हर्नमेंट अप्रूव्ड होते, प्रॉपर होते. पण ते विद्यार्थी काय झाले, प्री मधून मेन्स मध्ये येतानाच काय झाले, उडाले. पण असे विद्यार्थी प्री मधून मेन्स मध्ये आलेत ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट काय प्रॉपर नाही आहे, ते विद्यार्थी इथे मेन्सला आणि स्किल टेस्टला आहेत. मग ह्या विद्यार्थ्यांवर थोडक्यात म्हणून आपण अन्याय झालेला आहे. त्यावेळेस पण आपण बोललो होतो, आता पण परत एक सांगतो. पण याला काय शब्द यायचं तुम्ही मला सांगा, पण हरकत नाही. आता ह्या फायनल मधनं जे विद्यार्थी निवडले जाणार आहे त्यांचा कट ऑफ हा कमी जाण्याचे चान्सेस आहे. आता विथ प्रूफ काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो बघा. काय कुणाची निवड होणार आहे हे लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. कुणाची निवड होणार आहे, तर गुणवत्ता यादी लागणार आहे. गुणवत्ता यादी लागणार म्हणजे काय, तुम्हाला सर्व संवर्गासाठी एकत्रित गुणानुक्रमाने यादी तयार करण्यात येणार आहे. मेरिट लिस्ट लागेल तुमची सर्व संवर्गासाठी, बरोबर. मेरिट लिस्ट लागणार तुमच्या मुख्य परीक्षेत प्राप्त गुणांनुसार. दुसरं काय, टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हता ठरलेल्या उमेदवारांचाच विकल्पानुसार कर सहाय्यक लिपिक टंकलेखन समर्थन निवडीसाठी विचार केला जाणार आहे. आता मुद्दा महत्वाचा आहे ऑप्टिंग आउट मधून बाहेर पडण्याचा, त्यामध्ये पण प्रोसेस त्यांनी काय सांगितली आहे बघा. ही महत्वाचा मुद्दा आहे. पूर्व परीक्षासाठीच्या अर्जातील संवर्गीय नियुक्ती प्राधिकरण याबाबतचा विकल्प यांचाच पसंतीक्रम सादर करता येईल. तुम्हाला बोललो ना पसंतीक्रम द्यायचा आहे. पसंतीक्रम देत असताना तुम्हाला हा पसंतीक्रम पूर्व परीक्षा फॉर्म भरताना जे प्राधिकरण तुम्ही घेतले त्याच्यावरच तुमचा पसंतीक्रम राहणार आहे. 10 निवडले होते 10चाच पसंतीक्रम आहे, 2 निवडले 2चाच, निवडलाच नाही मग तर अवघडच नाहीच मग तुमचं, तर लक्षात घ्या. आता पुढे जाऊन मी तुम्हाला अजून एक प्रूफ दाखवतो. कागदपत्रे तपासणीबाबत MPSCच्या काय सूचना आहेत, ह्या सूचना तुम्ही जर व्यवस्थित बघितल्या तुमच्या लक्षात येईल की काय महत्वाचं याच्यामध्ये. बघा, लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र पडण्यासाठी लेखी परीक्षेच्या निकालापूर्वी, निकालानंतर अथवा नियुक्तीपूर्वी सक्षम प्राधिकरणाकडून बोलवण्यात येईल. नंतर सांगितलंय किमान सेमेनुसार, हो हे काय महत्वाचं नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. बघा, अर्जातील दाव्यानुसार, आता तुम्ही अर्जाचा प्रिंट आउट तुमच्याकडे असेल तर एकदा बघा, किंवा सॉफ्ट कॉपी बघा, किंवा जाऊन चेक करा. आता अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल. मूळ कागदपत्र ओरिजिनल लागणार आहे, त्याचे झेरॉक्स पण लागणार आहे. सो ओरिजिनलच लागणार आहे. जर नसेल ओरिजिनल तर असे पण मी सांगतो 0.5% मुलं असे आहेत, सर झेरॉक्स होतं माझ्याकडे, ओरिजिनल नव्हतं, ओरिजिनल हरवलं नाही असं वगैरे, ते मुलं पण बाहेर पडणार आहे. कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच त्याकरिता कोणताही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तुम्ही आता काही रिझन दिलं तरी तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाहीये, बरोबर. त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार तसेच निश्चित केलेल्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र पडताळणीला जावं लागणार आहे. केवळ अर्जातील दाव्यानुसार करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे पात्र ठरलेले उमेदवार शिफारस नियुक्तीसाठी पात्र ठरतील. मूळ प्रमाणपत्र तुम्ही जर सादर केले, तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगेन्स्ट, जेव्हा फॉर्म भरला तेव्हा दिलेल्या माहितीच्या अगेन्स्ट, तर आणि तरच तुमचा नियुक्तीसाठी विचार केला जाईल, अन्यथा तुमची नियुक्ती होणार नाही. मग हे सगळे मुद्दे कारणीभूत आहे तुमचा कट ऑफ खाली येण्यासाठी. सो अजून तुम्हाला काही मुद्दे वाटत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही शंका असेल आमची टीम तुमच्या बरोबर आहे. माझाही नंबर तुमच्याकडे आहे, मला मेसेज करा, शक्यतो कॉल शक्यतो करू नका. तसं रिप्लाय मी थोड्या वेळात देईल. लगेच तुम्ही मला विचारू नका सर माझा नंबर लागेल का, माझं सिलेक्शन का, हे सिलेक्शन सांगता येणार नाही.
कारण एवढे प्राधिकरण आहे, तुम्ही किती प्राधिकरण भरले, प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा जाऊ शकतो. मी तुम्हाला हे मुद्दे सांगितले, हे सगळे मुद्दे सगळ्यांचे विचारात घ्यावं लागेल, तेव्हा पुढे तो कट ऑफ सांगता येईल. पण असा डॉट कट ऑफ सांगणं अवघड आहे, अंदाज लावणं सुद्धा अवघड आहे. सो जे विद्यार्थी, काहींचं म्हणणं आहे की सर वर्ग इकडे त्या माजी सैनिक नाही तर वर्ग होतील का त्याबद्दल सेपरेट मी सेशन घेणार आहे. एक व्हिडिओ घेतोय. तुमचे प्रश्न असतील मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती एक सेशन घेतो. ज्याच्यावर जास्त प्रश्न त्या विषयावरती मी एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला विथ प्रूफ तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. जाताना परत एकदा सांगतो, बऱ्याचशा ऍड येणं बाकी आहे. मनपा, लेखा कोषागार, अन्न औषध, आदिवासी, वन विभाग, नगर परिषद, बीएमसी. आता सध्या ही जाहिरात आली बघा, बीएमसी चालू आहे, अन्न औषध पण चालू आहे, आदिवासी येणार आहे आता बघा, मनपा आता अपेक्षित येईलच काही दिवसामध्ये. सो या सगळ्यांसाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच चालू केली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस आहे, कोणाला फोन करायची पण गरज नाही, तुमचे पैसे कुठेच जाणार नाही. जर काही टेक्निकल इश्यू जास्त आला तरच नंबरला कॉल करा. ही IBPS TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. 25% ऑफ आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना इग्नाइट 25 नावाचा कोड वापरायचा आहे. 1499 प्लस GST मध्ये 25% ऑफ होईल. बॅच चालू झालेली आहे. यात सगळं तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. काही शंका असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करा किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.